त्यांना डब्यासाठी किंवा भाजी करायचा कंटाळा आला, पनीरची असली तरी सुद्धा कंटाळा येतो, तेव्हा हे चपाती सँडविच आणि चपात्या खात नाहीत, शिल्लक राहतात, तेव्हा हे झटपट करायला येतं, कुरकुरीत छान मस्त लागतं. याच्या आतमध्ये मी ओपन करून दाखवते तुम्हाला. गरम आहे, चटका बसतोय. हे बघा, चीज वगैरे पण टाकायचं. आणि आता मी ते कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला झटपट. चला बघूयात रेसिपी ह्याची छान. आपण हे पहिले दही थोडंसं फेटून घेऊयात. त्याच्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट टाकूया. आलं लसूणची पेस्ट म्हणण्यापेक्षा मी असं थोडंसं बारीक कुटून घेतले आलं लसूण. ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो घालूयात, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून घेऊयात. मीठ घालते, चिली फ्लेक्स घालते आणि ऑरिगॅनो पण. ऑरिगॅनो वगैरे नंतर टाकलं तरी चालेल, लाल तिखट वगैरे. आता याच्यामध्ये ना आपण भाज्या आणि पनीर हे मिक्स करून घेऊयात. कांदा, भाज्या, स्वीटकॉर्न, कॅप्सिकम, पनीर, हे असं जे काही आवडेल ते भाज्या टाकून घेऊयात. किंचित हळद पण घातली. ही आता हे ढोबळी मिरची आहे ती टाकून देऊ. पनीर टाकायचं, फक्त पनीर टाकलं तरी चालेल, असं काही नाही, भाज्या वगैरे. आणि हे सगळं व्यवस्थित छान हलवून घेऊयात आपण. आणि थोडं 1-5 मिनिटं ठेवूया त्याला मॅरिनेट करायला. हे मॅरिनेट करून घेऊयात आपण. कांदा आणि टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेऊ. ह्यात मी मिक्स नाही करत मुद्दाम, नंतर टाकूयात. हे आता मॅरिनेट झालेत. ह्यात ना स्वीटकॉर्न पण मी हे बघा शिजवून घेतले होते. आता हे पण टाकून देते आणि हे मिक्स करू आपण. नंतर जेव्हा आपण हे परतून घेणार आहे तेव्हा करू, आता नाही केलं तरी ठीक आहे. हे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला घेतले, म्हणजे केलंय गरम. आता त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आधी परतून घेऊ, कारण सांगते. मुलांना आपण हे चपातीमध्ये रोल करून देणार, रोल म्हणण्यापेक्षा सँडविच सारखं देणार आहे. तर हे पनीर आहे ना त्याचे छोटे छोटे क्यूब केलेत. मग हे सगळे एकत्र टाकलं ना ते हलवताना पनीर तुटू शकतं. म्हणून सुरुवातीला मी कांदा आणि टोमॅटो बारीक परतून घेते सगळ्यात पहिले. एकत्र केलं क्यूब मोठे असतील तरीच काही हरकत नाही. कांदा टाकू, सुट्टा करून घेऊया. आणि एकदम थोडंसं परतलं की लगेच टोमॅटो टाकू. आपल्याला काही गोल्डन ब्राऊन वगैरे असल्या कलरवर अजिबात त्याला भाजून घ्यायचं नाहीये. हलकंसं मऊ झालं की बास आहे तेवढंच. ते पण हे भाजून का घेतोय, डब्यासाठी मी देते ही रेसिपी. जर घरी खाणार असेल ना, कच्चा कांदा आवडत असेल तर हे अजिबात हे सगळ्यात भाजून बिजून हे असलं काही करायची गरज नाही. डब्यासाठी देते, त्यामुळे दुपारी जेवतात मुलं उशिरा, मग ते कांद्याचा वास खराब असं लागू शकतं. म्हणून हे थोडंसं परतून घ्यायचं बास. हे बघा मी काही खूप परतलं नाही. आता टोमॅटो टाकून देते. थोडंसं मऊ झालंय, बास झालं. थोडं मीठ मगाशी पण टाकलंय, किंचितच मीठ टाकते मी. ह्याला आणि हलवून झाकण ठेवूयात, म्हणजे हे टोमॅटो थोडंसं परतले जाईल. नाही, झाकण नका ठेवते मी सांगते तुम्हाला. छान थोडंसं परतून घ्या, मग आपण एक काम करूया. आता हे सगळं आहे ना ते टाकून देऊ. टोमॅटो ऑटोमॅटिक शिजतात, त्याला काही वेळ लागत नाही. खूप शिजवायचं असेल नाहीच आपल्याला. हे सगळं टाकून देऊयात आपण. गॅस मोठा करा, मोठ्या गॅसवर हे परतून घेऊ. बिलकुल कमी गॅसवर, आपल्याला काही भाजी वगैरे शिजवायची नाही आहे. मोठ्या गॅसवर छान परतून घेऊ. आणि हलवताना खूप पण हलवू नका, पनीरचे तुकडे तुकडे होऊ शकतात. आता हे 1-2 मिनिटच फक्त मोठ्या गॅसवर परतून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, काय मसाले आवडतात ते घालायचे असतील ते घालू शकता. पण जितकं सिंपल असेल लहान मुलांसाठी तर तेवढं छान लागतं. गरम मसाला वगैरे घालू नका, नंतर जळजळ होतं. गॅस मोठाच आहे. हे छान हे करून घेऊयात, 2 मिनिटं परतून घेऊयात, बास. दॅट्स इट. आणि थंड करून घेऊ. चपाती जेव्हा तयार आहे आणि भाजी नाही आवडते मुलांना, हे सगळं सामान असेल तर 2 मिनिटात कुठलीही चपाती संपेल मुलांची. 2, 1, 2, 4
कितीही खायला तयार असतात. खूप भारी लागतं हे थोडं दह्याला पाणी सुटलंय ना, ते थोडंसं आटवून घेऊ बस. आता मुली तर ह्याला पनीर सँडविच म्हणतात, चपाती सँडविच म्हणतात. पनीर सँडविचपेक्षा चपाती सँडविच कर, चपाती पिझ्झा कर, हे असं असतं. म्हणजे ब्रेड वगैरे नको वाटतं सारखा, पोटामध्ये गच्च वगैरे होतं, तेव्हा आयडिया छान आहे. चपाती पण जमते. हे तुम्हाला दिसत असेल ना टोमॅटोचं, हे काढून टाकायची स्किन, खूप कचकच लागते. तुम्हाला याच्यामध्ये पनीर मसाला आवडत असेल ना, तर पनीर मसाला टाकला तरी चालेल. हे बघा, आता पूर्ण पाणी आटले. गॅस बंद करायचा, पूर्ण हे थंड होऊन द्यायचं. आता मी चपात्या करून घेते. तयार असतील तर ठीक आहे, पण मी सकाळसाठी डब्याला करते, त्यामुळे आता चपात्या बनवून घेते. बघा, मी करून घेतली. आता ह्या पूर्ण साईडला ना टोमॅटो सॉस लावून घेऊयात आपण. तुम्हाला एक आयडिया सांगते, एकच सेकंद, आपण आधी सॉस लावून घेऊ. हे बघा, पूर्ण साईडला टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. आता ह्याची फक्त हाफ बाजू आहे ना, त्या बाजूला आपण केलेलं भरून घ्यायचं आहे. जे काही भाजी केली होती तयार, ती हाफ बाजूलाच फक्त भरायची, पूर्ण सगळीकडे नाही भरून घ्यायची. मी दाखवते कसं ते. हे बघा, हे पूर्ण अर्धी बाजू आपण ही केलेली भाजी भरून घ्यायची. आता पनीर आवडत नसेल किंवा काही ॲलर्जी असेल तर पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाटा उकडलेला कुस्करून घ्यायचा, त्याच्यामध्ये हे सगळं कच्चं घालायचं. स्वीट कॉर्न, कांदा, ढोबळी मिरची आणि सगळे मसाले घालायचे. बिलकुल दही वगैरे असं काही वापरायची गरज नाही. त्यांनीही खूप छान सुंदर लागतात. अशाच पद्धतीने करून घ्यायचं. पण आता ह्याच्यावरती माझ्याकडे आलू भुजिया शेव आहे, ती टाकते. असेल तर नक्की टाका, चव खूप भारी लागते. कुठलीही शेव टाका. आहे आलू भुजिया म्हणून मी ही टाकून घेते. आणि ह्याच्यावरती थोडंसं चीज आपण स्प्रेड करूयात. हे बघा, अशा प्रकारे मस्त स्प्रेड करून घेतला. आता काय करायचं, हे ना अर्धी बाजू ती बंद करून घ्यायची ह्याला, आणि हे पूर्ण गॅसवर आता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे तव्यावरती एक बाजू भाजून घ्यायची, दुसरी पण बाजू भाजून घ्यायची. आणि ही साईड आहे ना भाजली जात नाही नीट, तर मग ह्याला असं उभं पकडायचं दोन्हीचा कशाच्या तरी मदतीने, आणि मग ही खालची बाजू जी आहे तीही व्यवस्थित भाजून घ्यायची. बटर लावून घेऊ. हे चपाती केल्यामुळे तव्याचा कलर बघा कसं झालं. आणि खूप मोठ्या गॅसवरच, नाहीतर ते वातड होईल. खूप मोठ्या गॅसवरच छान कुरकुरीत भाजून घेऊया एका बाजूने. हे बघा, एक बाजू झाली अशी कुरकुरीत व्हायला पाहिजे. अजून नाही झाली तर आपण परत करूयात. हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायची चपाती. कुरकुरीतच झाली पाहिजे, नाहीतर ते छान नाही लागत. आपण आता हे मधून कट करून घेऊयात. हे बघा, छान यम्मी टॅकोज काय म्हणायचे ते म्हणा. छोट्या छोट्या चपात्या करून केलं तरी छान लागेल. असं कट नाही करावं लागेल. म्हणजे मला हे दाखवायचं होतं की आपल्या चपात्या शिल्लक राहिलं आणि भाजी काय करायची, परत पनीर करत बसा, हे करा, त्यापेक्षा हे पण पटकन आणि छान होतं.